आणि इस्रायलनं इराणवर भीषण हल्ला केला। त्यांचे सर्वोच्च नेते संपवले। प्रमुख शहरं बेचिराख केली जात आहेत। अशा चौताळलेला इराण आता बदला घेण्यासाठी, सूड घेण्यासाठी चौताळून उठलाय। इराणनेही आखाती देशातल्या अमेरिकेच्या तळांना आता लक्ष्य करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे युद्धाचा हा भडका केवळ आता या 3 देशापुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर मध्य पूर्वेतल्या अनेक देशांमध्ये सध्या हे युद्ध पोहोचलंय। इराणचा प्रतिहल्ला आखातात कल्ला। आखातातल्या अमेरिकेच्या तळांना केलं लक्ष्य। आखातातील देशांना इराणच्या हल्ल्याचा फटका। अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला। खामेनी यांच्या मृत्यूनंतर पश्चिम आशियात युद्धाचा भडका आणखी उडालाय। खामेनी यांच्या मृत्यूचा सूड घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यासाठी इराणमधील कोम शहरातल्या प्रसिद्ध जामकरण मशिदीवर लाल झेंडा फडकवण्यात आला। इराणच्या परंपरेनुसार हा लाल झेंडा म्हणजे सूड आणि भीषण युद्धाची नांदी मानली जाते। खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराण चौताळला असून इस्रायल आणि आखाती देशात असलेल्या अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला। कुवेत, कतार, संयुक्त अरब अमिराती, बहरीन, जॉर्डन, इराक, सौदी अरेबिया, सिरिया, ओमान यासोबतच इराणच्या मिसाईलचं तांडव इस्रायलमध्ये पाहायला मिळालं। त्यासोबत इराणनं सायप्रसलाही आपल्या रॉकेटचा ट्रेलर दाखवून दिला। सायप्रसमधील अमेरिकन सैन्य बेसच्या धावपट्टीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तुर्कस्तानात असलेल्या अमेरिकेच्या तळांनाही इराणनं टार्गेट केलंय। इराणला माहिती होतं की हल्ला होणार आहे, तर त्यांनी पुष्कळ मिसाईल स्टॉक केले होते, पुष्कळ ड्रोन स्टॉक केले होते। तर त्याच्यामुळे आणि हा सगळा शस्त्रसाठा वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवला होता। म्हणजे एकाच ठिकाणी नाही की एक हल्ला झाला की त्यात तुमची सगळी शस्त्र बर्बाद होतील। तर त्यांच्यामुळे त्यांच्याकडे शस्त्र अजून भरपूर आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी लपवलेली आहेत आणि त्याचा वापर करून त्यांनी मग नंतर दुसऱ्या फळीच्या लोकांनी हल्ला केला। आखाती देशांमध्ये जिथे अमेरिकेचे बेसेस होते त्यांच्यावरती, तिथे थोडंफार नुकसान झालं। कुवेतमध्ये अमेरिकेची विमानं पाडल्याचा दावा इराणनं केला। अमेरिकेच्या 3 विमानांना लक्ष्य केल्याचा दावा इराणच्या मीडियानं केला। दुसरीकडे अमेरिकन किंवा कुवेती अधिकाऱ्यांकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही। मात्र विमान कोसळल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय। आखातातील अनेक देशांमध्ये इराणचे मिसाईल पडले असून आगीचे लोळ पाहायला मिळत आहे। इराणच्या शाहेद 136 या ड्रोननं कहर केलाय। जगातील सर्वात मोठ्या रिफायनरीवर हल्ला केलाय। सौदी अरेबियातील रास तनुरा इथल्या अर्मको तेल शुद्धीकरण प्रकल्पाला इराणनं लक्ष्य केलं। या हल्ल्यामुळे रिफायनरीचं कामकाज थांबवण्यात आलं। इराणनं युएईवर हवाई हल्ला केला। रास अल खैमाह अमिरातमध्ये हा हल्ला करण्यात आला। हा हल्ला इतका भयानक होता की आकाशात धुराचे लोळ पाहायला मिळाले। इराण जमिनीवर हल्ला करतंय, सोबतच समुद्रातही हल्ला करतंय। होर्मुझ स्ट्रेटमधून जाण्याची हिम्मत करणाऱ्या तेलाच्या टँकरला लक्ष्य केलं जाईल अशी धमकी इराणनं दिली। जगातील सर्वात व्यस्त असलेल्या समुद्रात इराणनं एका तेल टँकरला ओमानच्या तटावर असताना निशाणा बनवलं। गल्फ ऑफ होर्मुझ आहे, इथून जगाचं जवळजवळ 35 ते 40% तेल येतं, भारताचं फक्त 20% येतं। तर इराणची अशी समजूत आहे की जर आपण हे तेल थांबवलं, म्हणजे UAEकडनं येणारं तेल किंवा सौदी अरेबियाकडनं येणारं तेल किंवा इराणकडनं येणारं तेल, तर सगळं जग ओढायला लागेल आणि त्यामुळे युद्ध हे थांबवता येईल। पण तसं काही शक्यता काही वाटत नाही आहे सध्या, कारण जगाला इतर बाजूनी तेल आणण्याची क्षमता पुष्कळ आहे। इस्रायलमधील बेत शुमेशमध्ये इराणनं हल्ला केला। इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात शहरात मोठं नुकसान झालं। या हल्ल्यात
बेत शोमेशमधील सुमारे 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर 20 पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचं कळत आहे. इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा सुरूच आहे. इराणकडून खैबर मिसाईलचा वापर करण्यात आला. जोपर्यंत शत्रू शरणागती पत्करत नाही तोपर्यंत ही कारवाई सुरू राहणार असल्याचा निर्धार इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं केलाय. गेली वर्षी इराण आणि इस्रायल यांच्या दरम्यान युद्धाला तोंड फुटलं होतं. हे युद्ध इराण आणि इस्रायल यांच्या दरम्यान मर्यादित होतं. इराणच्या अणुकेंद्रांना त्यावेळी अमेरिकेकडून टार्गेट करण्यात आलं. मात्र त्यावेळी काही दिवसानंतर युद्धविराम झाला. आता यावेळी इराण विरोधात युद्धात इस्रायलसोबत थेट अमेरिका उतरली आहे. अमेरिकेच्या तळांना हल्ले करत इराणनं अमेरिकेला धक्का दिलाय. त्यामुळे आखातात असलेल्या तळांचं रक्षण करण्यात अमेरिका संघर्ष करत असल्याचं चित्र समोर आलंय. अमेरिकेचे तळ असलेल्या देशांना सुद्धा लक्ष्य करत इराणनं अमेरिकेविरोधात जोरदार पलटवार केलाय. इराणनं केलेल्या पलटवारामुळे महासत्ता असलेल्या अमेरिकेला जेरीस आणलं गेलंय. एकूणच युद्धाची तीव्रता वाढत असून जगाची वाटचाल तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेनं सुरू झाल्याची चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.